राम राम मंडळी, हॅशटॅग बीडकर. तर मी आता लावलेला आहे तोंडाला फेस पॅक, कारण मोना दीदीचा बड्डे आहे त्याच्यामुळे मला पण ग्लो करायचा आहे. ऑफिसली तुम्ही म्हणतात पार्लरवाले असताना फेशियल करा, बट घरगुती नुस्खे पण खूप उपयोगी आणि फायदेशीर ठरतात. सो मग मी आता पटापटा आवरून घेते, कारण की जायचं आहे शॉपवर. मोना दीदीचा बड्डे आहे त्याच्यामुळे. हाय गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांचा दिवस आज शुभ जावो, कारण की आज मोना दीदीचा बड्डे आहे. सो मी त्यांना रात्रीच विश केलं, कारण की मी त्यांच्याजवळच होते, तुम्हाला तर माहिती आहे. आणि मग त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहे शॉपवर. चावी घेतली का नाही एकदा चेक करते आणि मला चला पटकन जाते मी, कारण की उशीर होते. दीदी घ्यायला आली आहे, जाते. बस का एवढं मोठं सो मी आणि विद्याताई चाललोय शॉपवर. काय अरेंजमेंट आहे का, काय करायला आहे का आपण शॉपमध्ये बड्डे निमित्त सेलिब्रेशन? अच्छा, तर गाईज आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत, तर त्याच्यासाठी लवकर चाललोय शॉपवर. रस्ता खराब आहे, खूप खराब आहे बघा तुम्ही. कसला खराब रस्ता आहे रे बापरे, का होईल तिथलं काय माहिती. सो आम्ही तुम्हाला शॉपवर गेल्याच्या नंतर भेटू. तर हा ब्लॉग पूर्णपणे बघा की मोना दीदीचा बड्डे आम्ही ना कसा सेलिब्रेट करतोय ते. आम्ही श्री साई बॅग्समध्ये आलो आहे बॅग घ्यायला. आम्हाला एक पण पर्स नाही आवडली म्हणून आम्ही वापस चाललोय. आता दुसऱ्या शॉपमध्ये बघू काय ते. दुसऱ्या शॉपवर न जाता मी आले आता डायरेक्ट शॉपवर आल्याच्या नंतर आता मोना दीदी येणार होती. सो तुम्ही प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून टाका, मी तुम्हाला तिचा लुक दाखवते. सी गाईज, बघू शकता मोना दीदी कशी नटलेली आहे. फेस पॅक तुम्ही बघू शकता मोना दीदी कशी नटलेली आहे. चला आता बड्डेची तयारी चालू आहे. हाय डुग्गू, आलास का तू? कुठे? हा हे केक याच्यात केक नाही, याच्यात खायला वाटतंच नाही केक याच्यामध्ये. दिव्या दी आता केक मस्तपैकी सजवतीये. बघू मी तिकडे चेअरवर बसू का? नाही बाजूला बसते. माझीच आहे ना, माचीस बिचीस नाही लावायची तुला, त्या दिवशी सांगितलं बरं तुझ्या बर्थडेच्या दिवशी. सो तुम्ही केक बघू शकता. सेलिब्रेशन चालू होत आहे, या तुम्ही सगळेजणी सगळे जॉईन झालेले ऑलरेडी आपल्याला. अय्यो मोना दीदी, आमच्या लाडक्या आपूचा बर्थडे आहे. यस. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. फोटो काढू? ठीक आहे. ते तिथं पाणी सांडलंय ना वाटतं त्याच्यामुळे. सो मी पण पटकन घेते आणि साईडला. आमचं ब्लॉग चालू आहे. हाय गाईज, चला आता मी बस बस बस. ए अंकिता चालू त्याच्यात. किती वजन दादाला बोलव पाहिजे लवकर. फोटो काढा, घेऊन गेलाय. याच्यातच काय करू? फोटो
फोटो काढू. याच्यात कॅमेरा कुठे दिसतोय फोटोचा? नाही ती कट कर. कट करू. चला मला मी घेऊ का? मला जीव लागतो. माझा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करून शेअर करावं लागेल. सगळ्यांनी बघायचा ब्लॉग. सगळ्यांनी ब्लॉग बघायचा. सगळ्यांनी एक लाईक टाकायची. कशावर? युट्यूबला. हा युट्यूबला. चला अपेक्षा. अशा प्रकारे आम्ही मोनादीचा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. आणि जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आता एवढ्या मी लवकर घरी जाते, पण मला काय माहिती घरी गेल्यावर मला एवढं काम करावं लागेल. तर आमच्या घरी पाणी आल्यावर बघा कसं असतं. हे बघा पाणी आलेलं आहे आणि टाकी गौरीनं चेंबवलेली होती. तर आम्हाला एवढ्या मोठ्या टाक्यात धुवावं लागतं आणि एवढे सगळं पाणी आम्हाला भरावं लागतं, कारण 8 दिवसानंतर पाणी येतं सो बीडमध्ये. मग त्याच्यामुळे आम्ही मोठ्या टाक्या पाणी भरून ठेवतो. सो माझा व्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड नाईट.